जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नमस्कार, मी ज्योत्स्ना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। क्रांती महिला मंडळ, शिवरुद्र संघ व सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर। ॲक्च्युली ना, महिला हा एक घटक जो आहे तो प्रमुख असतो आपल्या कुटुंबासाठी। आणि उल्हासनगर महापालिका जे नवीन हॉस्पिटल झाले भारळ या ठिकाणी, तर त्या हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी सर्व आजारांवर मोफत उपचार होणार। त्या दृष्टीने हा जो एरिया आहे थोडा दुर्लक्षित आहे, इथे सर्व काही कॅम्प लागत नाही, म्हणून क्रांती महिला मंडळ आणि सिमरन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खास महिलांना आपले जे काही आजार आहेत ते ओपन बोलत नाही किंवा त्याच्यावर इलाज करत नाही, म्हणून तिथले डॉक्टर या ठिकाणी येऊन प्रत्येक महिलेचं शारीरिक निदान व्हावं हा आमचा मुख्य हेतू होता। आणि आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला, कारण एक महिला जर निरोगी असेल तर ती आपल्या कुटुंबाचा विचार करेल, आणि निरोगी असेल तरच आपण चांगले विचार करू शकतो। म्हणून महिलांना निरोगी करणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे। कारण आमचं जे प्रतिष्ठान आहे, संस्था आहे, ती फक्त महिलांची, आणि आम्ही महिलांवरच कामं करतो। त्याच्यात आम्हाला हा चांगला मार्ग मिळाला, म्हणून आम्ही हे आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी आम्रपाली नगर या ठिकाणी दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शेकडोपेक्षा अधिक स्थानिकांनी सहभाग घेतला। सुभाष टेकडी आम्रपाली नगर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। या आरोग्य शिबिरामध्ये उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय, शाळ तसेच ईशा नेत्रालय या हॉस्पिटल्समधून आपल्या भागातील सर्व नागरिकांना मोफत हेल्थ चेकअप, डोळ्यांचं चेकअप उपलब्ध आहे। इथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत BP, शुगर तसेच ज्या योजनेमध्ये शस्त्रक्रिया बसतात, हार्टच्या, कार्डिओलॉजीमध्ये बसतात, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास, वॉलचे ऑपरेशन, तसेच जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, गॉलब्लॅडर स्टोन, महिलांची वेगवेगळे जे आजार असतात, गर्भाशयाचे गाठी काढणे, गर्भाशय काढणे, ह्या सगळ्या सुविधा आपण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत देत आहोत पूर्णपणे। आम्ही धन्यवाद करतो क्रांती महिला मोर्चा यांचं, की ज्यांनी मोफत शिबिराचे आयोजन केले आणि नागरिकांना याचा लाभ उपलब्ध करून दिला। साहेब, आतापर्यंत किती तपासणी झाली? आतापर्यंत आमचे जवळपास 100 ते 120 लोक येऊन गेले आहेत चेकअपला, आणि अजून सुरू आहे आपलं। आता इथे जे तपासणीमध्ये जे रुग्ण आढळले असतील त्यांना पुढची प्रक्रिया काय आहे? पुढची प्रक्रिया जर कुणाला गरज पडली तर आपण मोफत त्यांना CT स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, 2D इको टेस्ट असेल, स्ट्रेस टेस्ट असेल, एन्जिओग्राफी असेल, एन्जिओप्लास्टी, बायपास, वॉलचे ऑपरेशन असतील, या सगळ्या सुविधा आपण योजनेमध्ये राशन कार्ड आणि आधार कार्ड, त्यांचं महाराष्ट्राचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड, आधार कार्ड आहे, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत देतो। तसेच ईशा नेत्रालयवाले जे आहेत ते डोळ्यांच्या शस्त्रक्रिया असतील ज्या योजनेमध्ये बसतात ते पूर्णपणे मोफत करून देतात। आपले डॉक्टर्स टीम आणि आपल्या ज्या जे संस्था असेल किंवा इतर त्याच्याबद्दल काय माहिती द्या? आमचं उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय जे प्लॅटिनम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहे त्यांच्या सौजन्याने आम्ही चालवतो आहे। तसेच आमचे इतर ब्रांचेस देखील आहेत। सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल आहे उल्हासनगरला, इतर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे प्लॅटिनम हॉस्पिटल आहे ठाण्याला, कळवाला शिवाजी हॉस्पिटलमध्ये आपले 2 डिपार्टमेंट आहेत, धर्मीर आनंदी प्लॅटिनम हार्ट केअर सेंटर आहे। तसेच नियोजित आता मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचं नियोजन सुरू आहे, ते पण येत्या 3 ते 4 महिन्यात सुरू होणार आहे। अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, लकी नाथांनी, क्रांती महिला मंडळ अध्यक्षा लताताई पगारे, सिमरन सेवा प्रतिष्ठानचे राजकुमार शर्मा तसेच स्वप्नील पगारे, अजय आहिरे, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्लाट यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते। महिलांसाठी आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे, कारण की घरातली स्त्री जर व्यवस्थित असेल तर तिचं कुटुंब ती व्यवस्थित पद्धतीने सांभाळू शकते। जर आई घरात आजारी पडली तर पूर्ण कुटुंबच आजारी पडल्यासारखं होतं। म्हणून सर्वांना हेच सांगू इच्छितो की महिलांसाठी असे आरोग्य शिबिरं किंवा आरोग्य तपासण्या ह्या वेळोवेळी आयोजित केल्या पाहिजेत।
यावेळी सिमरन सेवा प्रतिष्ठान NGOचे नवनियुक्त पदाधिकारी लताताई पगारे, कल्पना दिपेश, जयमाला खेडगेकर तसेच सुनीता माळी यांना सिमरन सेवा प्रतिष्ठान NGOमध्ये गरजवंत नागरिकांना मदत कार्य करण्याकरता पदनियुक्त करण्यात आले। आज क्रांती महिला मंडल आणि सिमरन सेवा प्रतिष्ठान हे दोन NGO मिळून इथे आपण आरोग्य तपासणी केंद्राची सुरुवात केली आहे। याच्यात खूप सारी आपल्याकडे आरोग्य तपासणी होणार आहे आणि आरोग्य तपासणीनंतर त्यावर जे आहे उपचार पण होणार आहे आणि ते उपचारासाठी पण ही जी आहे आपली क्रांती महिला संस्था आणि सिमरन सेवा प्रतिष्ठान जे काही गंभीर आजार असेल तर त्याचाही उपचार मोफत केला जाणार आहे। म्हणून मी ह्या जे प्रतिष्ठान आहे दोन्ही प्रतिष्ठानांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण असं लोकांचे काम करत आहे, लोकहिताचे काम करत आहे, लोकांचे आरोग्याचे आपण देखभाल करीत आहे। हे काम आपण सतत करत राहावे म्हणून असं आपले जे NGO असतात जे निस्वार्थ लोकांसाठी काम करतात ते खरं म्हणजे ईश्वरचं रूप आहे आणि ईश्वर प्रभू यांना खूप मोठी शक्ती द्यावे। आज हे लोक 3-4 लोकांना ह्या क्रांती महिला मंडल आणि सिमरन सेवा प्रतिष्ठानमध्ये 3-4 लोकांची नियुक्ती करत आहे। त्यांना आपण त्यांचं अभिनंदनही करतो आणि ते नाव असं आहे श्री लता पगारेजी, ती चेअरमॅन ऑफ क्रांती मंडल आहे। त्यांना वर्किंग पार्टनर CPD प्लान, क्लस्टर डेव्हलपमेंट प्लान उल्हासनगर हे काम करण्यासाठी आता नियुक्ती देण्यात येत आहे। तसेच कल्पना दिपेश हे आपले महिला विंगची PRO CPD प्लान, पब्लिक रिलेशन ऑफिस, क्लस्टर डेव्हलपमेंट उल्हासनगर प्लान या NGOसाठी काम करणार आहे आणि मला खात्री आहे की हे यांना जेव्हा ही नियुक्ती मिळत आहे हे पदाचा हे खूप जोमाने काम करणार आहे आणि लोकांची जे काही समस्या असेल ते सोडण्याचा प्रयत्न करतील। तसेच आता सौभाग्यवती सुनीता दिलीप माळी यांना महिला विंगचे सेक्रेटरी CPD प्लान, क्लस्टर डेव्हलपमेंट प्लान उल्हासनगरसाठी ही नियुक्ती देण्यात येत आहे। त्यांनाही खूप खूप शुभेच्छा की हे पुढील वाटचालीसाठी आणि लोकांचे जी काही समस्या आहे त्यांनासाठी ती चळवळ करेल आणि त्यांना खूप मदत करेल हीच शुभेच्छा त्यांना। आणि अजून आहे जयमाला रवींद्र खेडगीकर, ही पण सेक्रेटरी आहे महिला विभागची क्लस्टर डेव्हलपमेंट। यांनाही खूप खूप शुभेच्छा। आपणही लोकांची सेवा आणि लोकहिताचे काम करावे असं हे जे आजचा हे कार्यक्रम आहे हे ह्या आम्रपाली नगरमध्ये ठेवलेला आहे आणि लोकांचे कानाकोपऱ्यापर्यंत घरापर्यंत आपण पोहोचतो आणि आपला ह्याच्या मागे हेतू एकच आहे की लोकांचं आरोग्य कसं चांगलं असावं आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे सुखकर जीवन आपण जगू त्यासाठी जी चळवळ ही आपली क्रांती महिला मंडल आणि सिमरन सेवा प्रतिष्ठान करते त्यासाठी ते सतत हे करत राहावे अशीच मी यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय झूलेलाल। पहले का जो ज़माना था जिसके पास धन दौलत होती थी वही सबसे धनवान माना जाता था, लेकिन अभी परिवर्तन हो गया है। आज के इस भारत में जो है जिसके पास हेल्थ है उसको ही धनवान माना जाता है। तो हम सिमरन सेवा NGO और क्रांति महिला मंडल ने लोगों के स्वास्थ्य अच्छा रहे, उसकी हेल्थ अच्छा रहे, क्योंकि जिसके पास हेल्थ है वो उसके पास ही वेल्थ है, वही धनवान माना जाता है। तो आज सुभाष टेकड़ी के एरिया में हम लोगों ने मेडिकल हेल्थ चेकअप की ताकि लोगों की हेल्थ हरी भरी रहे और आगे ये लोग सेवा करते रहे। हमारे भारत देश का जो प्रधानमंत्री है उसका भी यही कहना है कि लोगों की सेहत हरी भरी रहे। हम लोगों को जो अच्छा रखेंगे तो हमारा भारत देश भी आगे बढ़ेगा। तो हम यही कहना चाहते हैं जिसके पास हेल्थ है वो वेल्थ है, वो धनवान है। और लोगों को हमने यही प्रेरणा देते हैं कि आप भी मेडिकल कैंप किया करो और हमारी सिमरन सेवा NGO से जुड़ेंगे तो हम आगे और कार्य बढ़ाएंगे, जैसे क्रांति महिला मंडल ने हमारे साथ जुड़ गई।
प्रतिनिधी हर्षद पटाळेसह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर।